ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 4. सुबोध भानू. 12. यदु अवधूत संवाद. श्रीकृष्णाचा पूर्वज यदुराजा हा शांतीच्या मार्गदर्शनार्थ सद्गुरूचा शोध करीत वनात फिरत असता एके दिवशी त्याला एका ब्राह्मणाची भेट झाली. त्या ब्राह्मणाचे जानवे बाहेर दिसण्यासारखे नव्हते. तो ब्रह्मसूत्र धारण केलेला ब्राह्मण होता. त्याने सर्वांगाला विभूती लावली असून कौपीन धारण केली होती. संकल्प विकल्प रहित त्याची स्थिती असल्याने आपण एकटेच वनात फिरत आहोत याचे त्यास भान नव्हते. देहाहंता गळाल्यामुळे तो निर्भय व निशंक हिंडत असे. तो इतका भराभर चालत असे की एखाद्या बलवानास देखील त्याच्याबरोबर चालणे अशक्य होय. त्याच्या रोमरोमात आनंद भरल्यामुळे त्याचा चेहरा प्रफुल्लित व अत्यंत तेजस्वी आणि विचाररहित दिसत होता. ही सर्व अवधूतांची असामान्य लक्षणे पाहून यदुराजाला त्याच्याविषयी अत्यंत आदर उत्पन्न झाला. यदूने लगेच अवधूतास साष्टांग प्रणिपात केला आणि हात जोडून तो त्याच्या सन्मुख उभा राहिला व थोड्या वेळाने म्हणाला, स्वामी, आपले वर्तन अगदी लहान बालकाप्रमाणे दिसते. आपण सर्वज्ञ असून जगापासून अलिप्त राहण्याकरिता गुप्तपणे विचरत आहात. मी वेदोक्त कर्मे जरी पुष्कळशी केली तरी अजून माझ्या मनाला समाधान लाभले नाही. आपण निजबोधाने सदा तृप्त आहात. लोकदृष्ट्या जरी सदेह दिसत असलात तरी आपण विदेह स्थितीत व्यवहार करीत आहात. ही अलिप्त स्थिती आपल्याला कशी प्राप्त झाली हे कृपा करून मला सांगावे. चंद्रोदय झाल्याबरोबर समुद्र जसा उचंबळून येतो त्याप्रमाणे यदुराजाची जिज्ञासू वृत्ती पाहून अत्यंत आनंदभरित झालेले अवधूत म्हणाले, यदुराजा, जगात सर्व काही सुलभ आहे, परंतु अखंड सुखाची इच्छा करणारा व त्यास योग्य मार्ग दाखविणारा हे मात्र अति दुर्लभ होत. कितीही व्रते, नेम, तपानुष्ठाने केली तरी गुरुबोध ग्रहण करून त्याचे मनन केल्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. मी गुरुकडून बोध घेतल्यापासून माझी जगाकडे पाहण्याची दृष्टी साफ बदलून गेली आणि प्रत्येक वस्तूतून बोध घेण्याची युक्ती मला साधली. यदुराजा, संसार सागर तरण्यास सद्बुद्धी हीच मुख्य आहे. ही गुरुकडून जेव्हा मला मिळाली तेव्हापासून मला सकल प्राणीमात्रातील सद्गुण दिसू लागले. सद्गुणांचा जसा मी संग्रह करू लागलो तसतसे माझे समाधान अधिकाधिक वाढू लागले. सद्बुद्धी ज्याच्याजवळ नाही त्याला संसाराचा दास होऊन राहावे लागते. सद्बुद्धी जेथे नाही तेथे वैराग्य नाही व विवेकही टिकत नाही. मग तो संसार बंधनातून कसा सुटणार? गुरुपासून जी मला सद्बुद्धी मिळाली तिच्यापासूनच मी गुरुस्वरूप जाणले. सद्बुद्धीपासून सद्विवेक उत्पन्न झाला. तेने करून सुपामध्ये धान्य घालून पाखडू लागल्यास जसे फोलपट उडून जाऊन केवळ धान्य तेवढेच सुपात राहते, त्याप्रमाणे विवेकाच्या सहाय्याने दोषांचा त्याग करू लागल्यावर आपसुकच गुणांचा संग्रह होऊ लागला. दिवसेंदिवस वैराग्य अधिकाधिक वाढू लागले आणि माझ्या व सद्गुरूंची कृपा झाली. गुरुकृपेने अवघे जग मला गुरुरूप दिसू लागले. गुरुच्या प्रसादाने आज मी अखंड आनंद सागरात पोहत आहे. जग म्हणून एक निराळे आहे याचे भान नसल्याने मी सदा निर्भय, निशंक आणि स्वच्छंद फिरत आहे. यदुराजा म्हणाला, स्वामी, आपण कोणापासून कोणता बोध घेतला
हे मला ऐकण्याची इच्छा आहे. अवधूत म्हणाले, पृथ्वी, पर्वत, वृक्ष, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत पक्षी, अजगर, समुद्र, पतंग, भ्रमर, माशी, मधमाशी, पिंगला, घार, बालक, कुमारी, शरत्कारू, सर्प, कोळी आणि भिंगुरटी या 24 जणांपासून मी बोध ग्रहण केला. पृथ्वी कोणी जाळली, खोदली, नांगरली, लाथाडली किंवा तिची कोणी पूजा केली तरी ती आपली शांती किंचितही ढळू देत नाही. उलट ती भूतमात्रावर प्रसन्न होऊन त्यांना यथेच्छ पीक पिकवून देते व तृप्त करते. त्याप्रमाणे अज्ञानी जनांच्या त्रासाला न कंटाळता, आपल्या विचारात किंचितही गढूळपणा न आणता, त्यांच्या गैरवर्तनाबद्दल तीळ मात्रही वैर न करता, उलट त्यांच्या अपराधांची क्षमा करून त्यांच्यावर उपकार करावा, हे मी पृथ्वीपासून शिकलो. पर्वत, पाणी, गवतादिकांचा साठा याचकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे उदार मनाने देत असतो. स्वतःला पाहिजे हा स्वार्थ त्याच्याजवळ नाही. उन्हाळ्यात सर्व साठा संपतो तरी तो किंचितही तळमळत नाही. म्हणून परमेश्वर कृपेने त्याने याचकाला दिलेल्याच्या शतपटीने पावसाळ्यात त्याच्याजवळ सर्व वस्तूंचा पूर्ववत साठा होतो. यावरून मनात विकल्प न आणता दान केल्यास परमात्मा संतुष्ट होतो. तसेच परोपकारासाठी निस्वार्थपणे केलेल्या कामात परमेश्वर किंचितही उणे पडू देत नाही. करिता आपण काया, वाचा, मनाने दान करीत जावे, हा बोध मी पर्वतापासून घेतला. वृक्ष जसा प्रतिपाळ केलेल्या व तोडणाऱ्या माणसाशी समान असतो, त्याप्रमाणे साधकाने निंदा व स्तुती करणाऱ्या माणसाशी समान असावे. कोणी शिव्या दिल्या किंवा कोणी पालखीत बसविले तरी दोन्ही काळी साधकाची समान वृत्ती असावी. वृक्ष आपल्याजवळ आलेल्या अतिथीला फूल, फळ, पान, साली, लाकडे, सावली इत्यादी त्यांना हवे ते देऊन संतुष्ट करतो. त्याप्रमाणे आपण परोपकारार्थ काया, वाचा, मन झिजवीत असावे, हे मी वृक्षापासून शिकलो. वायू हा चांगल्या व वाईट ठिकाणी फिरतो तरी तो कोठेही आसक्त होत नाही. त्याप्रमाणे आपण सर्व व्यवहार करीत असता सदैव अनासक्त राहावे. वायूच्या ठिकाणी राजाचा देह फार दिवस रक्षण करावा आणि रंकाचा देह लवकर सोडून द्यावा, हा जसा भेद नाही त्याप्रमाणे साधकाने राजा रंकाच्या ठिकाणी भेद मानू नये. देहात राहणारा प्राण बाहेरच्या वायूशी जसा कधीच वैर करीत नाही, त्याप्रमाणे आपण पराच्या उत्कर्षाबद्दल असूया बाळगू नये. हा बोध मी वायूपासून घेतला. आकाश सर्वात व्यापून असूनही अलिप्त असते. सर्प व मुंगूस, उंदीर व मांजर यांचे परस्पर वैर असताही दोन्ही ठिकाणी आकाश समान वावरते. त्याप्रमाणे मूढ पंडित, दरिद्री श्रीमंत, रोगी व निरोगी या सर्वांचे ठिकाणी आपण समभावना ठेवण्याचा अभ्यास करावा, हे मी आकाशापासून शिकलो. पाणी जसे तापलेल्या माणसाला शांत करते, त्याप्रमाणे दुःखी व चिंताग्रस्त माणसाला आपण सुखी करावे. पाणी जसे दर्शन, स्पर्शन व तृषा अशा 3 मार्गाने सकल प्राणीमात्रांना तृप्त करते, त्याप्रमाणे आपण हास्यवदनाने, मधुर बोलण्याने व योग्य मार्गदर्शनाने सहवासात आलेल्या माणसांना तृप्त करावे. हा बोध मी पाण्यापासून घेतला. अग्नी सदा शुचिर्भूत असतो. त्याच्याकडे चंदन, लिंब, बाभळी इत्यादी चांगला किंवा कोणताही वाईट पदार्थ आला तरी तो त्याचा अंगीकार करून त्यास तद्रूप करतो.
त्याप्रमाणे आपल्या सहवासात आलेला माणूस कितीही दुराचारी विषयासक्त असला तरी त्याच्या अंगी पवित्रता आणण्याचा आपण प्रयत्न करावा. हे मी अग्नीपासून शिकलो. चंद्राची कला शुक्ल पक्षात वाढते आणि कृष्ण पक्षात कमी होते. असे जरी वरवर दिसले तरी चंद्राच्या ठिकाणी केव्हाही फरक पडत नाही. त्याप्रमाणे देहाच्या व्यवहारात जरी फरक पडत असला तरी आपल्या अंतस्थितीत कधीही बदल होता कामा नये. हा बोध मी चंद्रापासून घेतला. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, पण आपल्या प्रकाशात सारे जण वावरत असल्याची त्याला आठवणही नसते. त्याप्रमाणे जगाचे दुःख दूर करण्यासाठी अहोरात्र काया वाचा मन धन हे झिजवावे, परंतु आपणास कर्तेपणाची बिलकुल आठवण राहू नये. हे मी सूर्यापासून शिकलो. एक कपोत पक्षी होता. तो कपोती सोडून क्षणभरही राहत नसे. तसेच पिल्ले क्षणभर डोळ्याआड झाली की तो बेचैन होत असे. उभयता पिल्लांच्या ध्यासात काळ घालू लागली असता एके दिवशी कपोती चारा पाणी सेवन करण्याकरता बाहेर गेली. तेव्हा पिल्ले घरट्याबाहेर आलेली पाहून पारध्याने 4 पिल्ले पकडली. इतक्यात तेथे कपोती आली. मोहाने ग्रस्त झाल्यामुळे त्यांना पारधी जवळ असल्याचे स्मरण राहिले नाही. ते दोघे आपल्या पिल्लांना चाटू लागले. त्यामुळे पारध्याला आयती शिकार मिळाली. मनुष्य जन्माला येते वेळी एकटाच येतो आणि इहलोक सोडून जाते वेळी एकटाच जातो. परंतु मध्यंतरी मात्र सुखाच्या लालसेने स्त्री व तिच्यापासून झालेली संतती यांच्या मोहात गुरफटून आपले सर्व आयुष्य त्यांच्यासाठी खर्ची घालतो आणि शेवटी परमसुखाला मुकतो. हा बोध मी कपोत पक्षापासून घेतला. अजगर हा प्राणी मागची पुढची चिंता न करता आयता मिळालेला आहार घेऊन तृप्त राहतो. एखाद्या वेळी आहार नाही मिळाला तरी त्याकरिता चरफडत नाही. त्याप्रमाणे आपण मागची पुढची चिंता न करता कोणत्याही प्रसंगी अस्वस्थ न होता हरिचिंतनी रत होऊन सदा संतुष्ट असावे, हे मी अजगरापासून शिकलो. पावसाळ्यात अनेक नद्या भरून आपल्याजवळ आल्या म्हणून समुद्र कधी गर्वाने फुगत नाही किंवा उन्हाळ्यात सर्व नद्या आटल्या म्हणून त्याची तो खंतही बाळगत नाही. त्याप्रमाणे संपत्ती आली किंवा गेली तरी आपण गर्व किंवा खंत करू नये. हा बोध मी समुद्रापासून घेतला. पतंग हा दिवा पाहताच मोहित होऊन त्यावर झडप घालतो आणि आपण शेवटी आपले शरीर समूळ जाळून घेतो. त्याप्रमाणे स्त्रीच्या मोहजालात सापडून पुरुष आपले शरीर मन धन मान सर्व काही घालवून बसतो. करिता आपण मोहाला बळी न पडण्याविषयी सतत खबरदारी राखावी, हे मी पतंगापासून शिकलो. भ्रमराजवळ लाकडाला भोक पाडण्याचे सामर्थ्य असून सुद्धा तो कमळाला किंचितही न दुखविता त्यातील मकरंद घेतो. त्याप्रमाणे आपल्याजवळ सत्ता धन शक्ती व सामर्थ्य जरी आहे तरी कोणाच्या अंतःकरणाला न दुखविता प्रेमाने वागावे. हा बोध मी भ्रमरापासून घेतला. माशी साखरेच्या राशीवर बसली की साखर खाते, पण संध्याकाळी खाण्यासाठी म्हणून साठविण्याचा ती विचार करीत नाही. तसे आपण भुकेच्या वेळी मिळेल तो आहार सेवन करण्यास तयार असावे, परंतु उद्या आपले कसे काय होईल याचा मात्र विचार करू नये. हे मी माशीपासून शिकलो. मधमाशी स्वतः न खाता व परिवारासही खाऊ न देता मधाचे पोळे तयार करते आणि तो मध शेवटी तिसऱ्याच्या वाटणीस जातो. त्याप्रमाणे आपण धनाचा स्वतःसाठी योग्य प्रकारे उपयोग केला नाही आणि त्याचा सत्कार्यार्थही जर खर्च केला नाही तर शेवटी ते धन तिराहिताच्या वाट्याला जाते. हा बोध मी मधमाशीपासून घेतला.
विदेह नगरीत पिंगला नावाची एक अत्यंत रूपवती वेश्या राहत होती. रोज संध्याकाळच्या वेळी ती नटून सजून दारात उभी राही. परंतु आपल्याला योग्य असाच पुरुष भेटावा या तिच्या अटीप्रमाणे पुरुष दृष्टीस न पडल्याने तिच्या आशेला सारखा धक्का बसून शेवटी तिला वैराग्य उत्पन्न झाले. त्यावर तिला विदेह नगरीत मूर्ख म्हणजे आपणच एक असे वाटू लागले. आजवर मी किती अभागी होते. हृदयस्थ प्रभूने आज माझ्यावर कृपा केली म्हणून मला वैराग्यरूपी भाग्य लाभले. यापुढे प्रभूच माझे सर्वस्व. प्रभूशिवाय मला जगात दुसऱ्या कोणाचाच आधार नाही असे तिला वाटू लागले. देवा, आजवर मी तुला विसरले. मी अनंत अपराधी आहे. मला तुझ्या चरणी थारा दे. अशी ती देवाची एकसारखी करुणा भाकू लागली. त्याबरोबर तिच्यातील संकल्प विकल्प मावळून तिचे मन उन्मन झाले आणि वैराग्यरूपी कुऱ्हाडीचा आशेच्या मुळावर घाव पडून पिंगला निरीच्छ बनली व ती दुःख चिंता दैन्यरहित होऊन पूर्ण सुखी झाली. यावरून सर्व साधने आशारहित होण्यासाठीच असून आशारहित होण्यातच सुख भरलेले आहे, हे मी पिंगलेपासून शिकलो. एकदा एक घार मांसाचा तुकडा घेऊन खायला लागली असता तिच्या भोवती पुष्कळशा लहान थोर घारी जमल्या. तेव्हा त्या घारीला आपल्या क्षेम समाचारार्थ हे सर्व आपतेष्ट आले आहेत. या जगात भाग्यवान कोण असेल तर आपण एकटीच आहे असे वाटले. थोड्या वेळाने त्या घारी तिच्या तोंडातला मांसाचा तुकडा खेचून घेऊ लागल्या. तेव्हा मात्र या सर्व घारी माझ्यासाठी आल्या नसून मांसाच्या तुकड्यासाठी जमलेल्या आहेत असे तिला कळून आले. त्या क्षणी आपल्या तोंडातला तुकडा तिने टाकून दिला. त्याबरोबर सर्व घारी त्या मांसाच्या तुकड्यामागे लागल्या. वित्ताचा संग्रह केला की आप्त, इष्ट, मित्र, याचक या सर्वांची आपल्या भोवती गर्दी जमते आणि वित्त नाहीसे झाले की आपणाकडे कोणीही ढुंकून पाहत नाहीत. सर्वजण जे प्रेम करतात ते आपल्यावर नसून पैशावर आहे. वित्तासक्तीत गुरफटून गेल्यास पुढे पश्चातापाची पाळी येते. हा बोध मी घारीपासून घेतला. बालक सदा आपण आपल्यातच खेळत असते. त्याला गृहधनाची कसलीही चिंता नसते. बालकाजवळ माझे तुझे, उच्च नीच, मान अपमान यांपैकी काहीच नसते. त्याचप्रमाणे आपण आपल्यातच रमत असावे. प्रपंचाचे भान नाहीसे झाले म्हणजे आपण मानापमान रहित होतो. बालक जरी मनाविन सुख भोगत असते तरी ते जसतसे मोठे होऊ लागते तसतसे त्या दुःखाचा अनुभव येऊ लागतो. म्हणून आपण मनाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन करावे म्हणजे आपणास सुखदुःखातील अशा अखंड सुखात राहता येईल, हे मी बालकापासून शिकलो. एका कुमारीला पाहण्यासाठी वराचा बाप आला. तेव्हा त्याच्याशी तिचा बाप बोलत बसला. तिची आई काही कामासाठी बाहेर गेली होती. तिला परत येण्यास उशीर लागेल तोवर स्वयंपाकासाठी आपण तांदूळ तयार करून ठेवावेत या विचाराने ती कुमारी करड सडू लागली. तेव्हा तिच्या हातातील बांगड्यांचा खनखन आवाज होऊ लागला. त्यावर आपल्या बांगड्यांच्या आवाजाने बोलत बसलेल्या माणसांना अडचण होऊ नये म्हणून तिने एकेका हाताला एकच बांगडी ठेवून बाकी सर्व बांगड्या काढून ठेवल्या. तेव्हा आवाज होईनासा झाला. यावरून द्वैताने कलह माजतो. एकांतात मन व्यग्र होत नाही हे कळून आले. यदूने मध्येच प्रश्न केला, तुम्हाला या कुमारीच्या घरातील गोष्ट कशी समजली? अवधूत म्हणाले, मी आसनावर बसलो असताही गुरुवरील अढळ श्रद्धेमुळे कोठे काय चालले आहे हे सर्व आपोआप माझ्या ध्यानात येते.
एक शरद कारोबानाचे टोक करण्यात इतका गुंग झाला होता की राजा सैन्यासह वाजत गाजत समोरून गेला तरी त्याला कळाले नाही. थोड्या वेळाने राजाचा हडपी म्हणजेच पानदान करणारा आला आणि त्याने राजाची स्वारी या रस्त्याने गेली काय असे त्याला विचारले तेव्हा नाही असे शरत्कारूने उत्तर दिले. यावरून परमार्थ साध्य होण्याकरिता अशी एकाग्रता साधली पाहिजे हा बोध मी शरत्कारूपासून घेतला. सर्प एकटाच फिरत असतो. तो भुकेला आहे की तृप्त आहे हे कोणी बाहेरून ओळखू शकत नाही. तसेच तो सदा सावध असतो. त्याप्रमाणे आपण भुकेला किंवा संकटात आहे हे बाहेरून पाहणाऱ्यास कळू नये अशा प्रकारे सदा आनंदित असावे. तसेच सदा स्वरूपाचे ठिकाणी सावध असावे. हा बोध मला सापापासून मिळाला. कोळी जसा आपल्या पोटातून तोंडावाटे सूत बाहेर काढतो आणि त्याचे जाळे विणून त्यात स्वच्छंदपणे फिरतो व त्याचा कंटाळा आला की ते सूत पुन्हा गिळून टाकतो, त्याप्रमाणे आपण जरुरी पुरताच जगाशी संबंध ठेवून एरवी स्वस्वरूपी निमग्न असावे हे मी कोळ्यापासून शिकलो. भिंगुरटी ही आपल्या घरात किडा आणून ठेवते. येता जाता तिच्या पंखाचा धक्का त्याच्या अंगाला लागत असल्याने त्या भीतीने त्या किड्याला भिंगुरटीचे ध्यान लागते. काही दिवसांनी तो किडा भिंगुरटीच्या रूपाला पावतो. त्याप्रमाणे परमेश्वराचे किंवा परमेश्वर स्वरूप संतांचे आपण ध्यान केले असता आपणास तद्रूपता साधते. हा बोध मला भिंगुरटीपासून मिळाला. यदुराया, तुझ्या अनन्यपणामुळे माझ्याकडून इतके बोलणे झाले, कारण मी एरवी कोणाशीच बोलत नाही. त्यामुळे लोक मला मुका असे समजतात. जनांना पाहिले की मुद्दाम त्यांना टाळत असतो, म्हणून काही लोक मला वेडा असेही म्हणतात. खरा मी कसा आहे हे तूच एक जाणलेस. असे म्हणून अवधूतांनी यदुरायास आलिंगन दिले आणि कृपा करून त्यास कृतकृत्य केले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. यासोबतच सुबोध भानू या पुस्तकाचे वाचन पूर्ण झाले आहे.